जन्मांदस्य तोंडवया दित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्फुराट् तेणे ब्रह्महृदाचदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारी मृदां यथा विनिमय यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. अर्जुनाला वेगवेगळ्या प्रकाराने भगवंताने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मागच्या श्लोकामध्ये निर्णायक स्थितीपर्यंत भगवंत पोहोचतात आणि अर्जुनाला सांगतात, बाबा रे निर्णय घेऊन टाक. अनेक बुद्धिवान लोकांनी निर्णय घेतला आणि संसाराच्या चक्रामध्ये ते फसले नाही. ही स्थिती, ही योग स्थिती, ही निर्द्वंद्व स्थिती त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. ही स्थिती येणं हे काही अवघड नाही, पण ते प्रयत्नपूर्वक साध्य करावं लागणार आहे. भगवंताला जर केंद्रस्थानी मानशील, ईश्वरार्पण बुद्धी जर ठेवशील आणि भक्तीच्या माध्यमातून त्याला आपलंसं करून घेशील, तर आपोआप तुझ्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न होईल. जे तू आत्तापर्यंत ऐकत आला आहेस ना, वेदांमधून किंवा अनेकांच्या तोंडून ऐकलं असतील की हे केल्यानंतर हे प्राप्त होईल, ते केल्यानंतर ते प्राप्त होईल. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रलोभनं किंवा इहलोकात परलोकात प्राप्त होणारे भौतिक सुख, या मोहामध्ये तू फसणार नाहीस की मला हे मिळणार आहे, मला हे मिळणार आहे. हा मोह तुला व्याप्त करू शकत नाही, तुला फसवू शकत नाही. आणि तू च्या पलीकडे जाऊन वैराग्यशील जीव, तुझं खरं कर्तव्य काय, तुला खरं काय माहिती का, या खूप कमी आयुष्यामध्ये माणसाकडे वैराग्य असणं खूप गरजेचं आहे. आमच्या भागवताची सुरुवातसुद्धा अत्यंत सुंदर झाली आहे. भक्तीचे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य म्हातारे आहेत. खरं आहे, आज म्हातारेच तर आहेत. भक्तीमधून ज्ञान निघून गेलं आहे आणि वैराग्य म्हातार आहे. आमच्याकडे वैराग्य आहे, पण ते स्मशान वैराग्य आहे. काही क्षणांपुरतं असतं. जोपर्यंत प्रेत जळून जात नाही तोपर्यंत माणसं मात्र गंभीर चेहरे करून गप्पा मारत असतात. काय वाईट झालं हो, शेवटी चिमूटभर राखच होणार आहे. काय खरं आहे या जीवनाचं, कितीही कमवा ते इथेच शेवटी ठेवायचं आहे. अशा चर्चा खूप गंभीरपणे करतात लोक. पण कुठपर्यंत, जोपर्यंत प्रेत जळत नाही तोपर्यंत. तिथून बाहेर पडले की लगेच एकमेकांना टाळी देऊन चला चहा घ्यायला जाऊ, पुन्हा प्रवृत्तीवरती येतात. पण अर्जुना, हे वैराग्य अत्यंत गरजेचं आहे जीवनामध्ये, की हे खरं नाही आहे. हे जे भासमान आहे, हे जे दृश्य तुला दिसत आहे, हे दृश्य सगळं भासमान आहे. हे नष्ट होऊन जाणार आहे. पाण्याच्या बुडबुड्यासारखा हा संसार आहे. आणि या बुडबुड्यासारख्या संसारामध्ये तू जर फसशील, तू जर या मोहाच्या दलदलीमध्ये जर फसशील, तर यातून बाहेर पडणं अत्यंत मुश्किल आहे. मग यातून बाहेर पडण्याचा रस्ता कोणता? यातून बाहेर पडण्याचा रस्ता एकच आहे. कोणता? भक्ती. भक्ती सोडून या मोहामधून, या मोहाच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा दुसरा रस्ताच नाही आहे. आणि मग हे काम, हा मुख्य विषय जर तू आपलासा करून घेतला, तर मग हे छोटे 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 जे बाकीचे विषय आहेत त्या गोष्टींना काही महत्त्वच राहत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे, या फॉर्मॅलिटीज, या देवपूजा असेल, देवघर असेल. गमतीमध्ये एकदा माझा एक मित्र आणि मी रोज आम्ही तापीच्या कडेला फिरायला जायचो. आणि तापीच्या कडेला एक महादेवाचं मंदिर आहे. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही जाऊन दर्शन घ्यायचो. दर्शन घेतल्यानंतर पुन्हा यायचो. तेव्हा फक्त एक प्रॉब्लेम असा आहे की माझा मित्र चेन स्मोकर, तो सिगरेट प्यायचा. आणि ती पण चेन स्मोकर, एक विजली की लगेच दुसरी पेटलेली पाहिजे. हे अग्निकुंड त्याच्या तोंडामध्ये कायम असं भाग 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 चालूच. आणि आम्ही जायचो. गेल्यानंतर त्या मंदिराच्या समोर आम्ही ज्यावेळी चपला काढायचो, त्यावेळी ती पेटलेली सिगरेट त्या चपलेच्या जवळ व्यवस्थित ठेवायचा. मग मंदिरात यायचा, दर्शन घ्यायचं, बाहेर यायचा. बाहेर आल्यानंतर चप्पल घालण्याच्या आधी सिगरेट हातात घेऊन त्याचं अग्निकुंड ते सुरू व्हायचं. त्याला मी एक दिवस म्हटलं, का रे एवढा त्याग करतो यार तू, तुझं इतकं ॲडिक्ट आहे तुला त्याच्यापासून जर चैनच पडत नाही, तर तू सिगरेट पीत पीत मध्ये आला तर काही अडचण नाही. त्याने सांगितलं, काय लाज वाटते का तुला, काय बोलतो, तिकडे भागवत कथा करतो आणि हे असं सांगतो मला. अरे मग काय अडचण काय आहे, कशासाठी तू ती काढून ठेवणार, मग मंदिरात जाणार, तुझं निम्म लक्ष त्या सिगरेटकडे असणार. त्याच्यापेक्षा तू तसंच येत जाय ना. नाही रे, मंदिरात अजिबात नाही. वेडायस का काय, मूर्ख झाला का, मंदिरात कशी काय सिगरेट ओढू. म्हटलं का नाही ओढायची. त्याने सांगितलं, मग मंदिरात नाही ओढू. अरे पण का. मग त्या माझ्या मित्राने सांगितलं, अरे मंदिरात देव असतो ना म्हणून. मी जरा पटकन प्रश्न विचारला, का रे मंदिरात असतो, मंदिराच्या बाहेर नसतो. आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे.
आम्ही काय केलंय, देवाला मंदिरामध्ये बंदिस्त करून टाकलंय. देव हा फक्त मंदिरातच असतो, ही आमची दृढ भावना आहे. आणि त्या दृढ भावनेमुळे जोपर्यंत आम्ही मंदिरात असतो तोपर्यंत भक्त असतो. मंदिराच्या बाहेर गेलो की आपोआप विभक्त होऊन जातो. पण जसा तो मंदिरात आहे तसा तो प्रत्येक कणाकणामध्ये आहे, ही अनुभूती किंवा हा साक्षात्कार किंवा ही भावना ज्यावेळी तुमची होईल ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त झाले असं म्हणताय. चराचरामध्ये कणाकणामध्ये तो व्याप्त झालेला आहे. मग या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींना महत्त्व राहणार नाही. भगवंताला प्राथमिकता देऊन त्याला केंद्रस्थानी मानून जर तू कर्म करशील, ईश्वरार्पण बुद्धी, मी त्याच्यासाठी कर्म करतोय म्हणून तू जर कर्म करशील, त्यानं शरीर दिलं, त्याला जोपर्यंत शक्य आहे, त्याला जोपर्यंत ते ठरवलेलं आहे तोपर्यंत हे शरीर याची धडधड धडधड चालणार आहे. आणि जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत मला चांगल्याच पद्धतीने वागायचं आहे, मला चांगल्याच पद्धतीने राहायचं आहे, असा विश्वास जर तू ठेवशील आणि यातून तटस्थ, कमळाचं फूल कसं असतं ना, ते असतं पाण्यात पण पाण्यापासून अलिप्त असतं. तसं माणसाने सुद्धा, साधकाने सुद्धा जीवन जगत असूनही त्या जीवनाच्या प्रवाहापासून अलिप्त असलं पाहिजे. संसार चक्रामध्ये असूनही संसार चक्रापासून अलिप्त असलं पाहिजे. ही जगण्याची जी कला आहे, हे जे स्किल आहे, हे तुला प्राप्त होईल भक्तीमधून. बघ ना, अनेक अनेक उदाहरणं आहेत. तुकाराम महाराज असतील, आमचे नामदेव महाराज असतील, एकनाथ बाबा असतील, आमची माऊली असेल, या सगळ्या लोकांनी सुद्धा या संसार चक्रापासून हे पळाले नाही रे. तुकाराम महाराजांनी पण लग्न केलंच ना, त्यांना मुलं झालेच ना, सगळ्या गोष्टी केल्या. पण तरीही या सगळ्या गोष्टीच्या पासून बाजूला कमळाच्या फुलासारखं त्यात असूनही त्यापासून अलिप्त. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करायला मुख्य माध्यम आहे भक्ती. भक्तीमुळे काय होतं, भक्तीमुळे समज येते, मॅच्युरिटी येते. भक्तीमुळे कळतो की मी कोण आहे, मी कुणाचा आहे, माझा जन्म कशासाठी आहे. अन्यथा या गोष्टी कळतच नाही. डुकरासारखं, प्राण्यासारखं, एखाद्या जनावरासारखं जीवन जगण्यात काय अर्थ आहे. मी जर मनुष्य आहे तर मला मनुष्यासारखं जगता आलं पाहिजे. आणि मनुष्यासारखं, बुद्धिमान पुरुषासारखं, बुद्धिमान मनुष्यासारखं जर मला जगायचं असेल तर त्याच्यासाठी भक्ती आवश्यक आहे. भक्तीनं माझ्याकडे वैराग्य येईल आणि वैराग्य जर आलं तर ईश्वरार्पण बुद्धी किंवा ईश्वराला केंद्रस्थान मानून माझ्या हातून कर्म घडतील. आणि हे जर कर्म झाले तर या मोहाच्या, या भोगांच्या, या भौतिक सुखांच्या दलदलीमध्ये मी अजिबातही अडकणार नाही. आता मात्र एवढं अडकलोय आपण, इतकं ॲडिक्ट झालो आहे. पूर्वी लाईट नव्हतेच, त्यावेळी चिमणीवर किंवा मेणबत्तीवर संसार व्हायचेच की नाही लोकांचे, जीवन जगायचेच की नाही लोक. पण आज मात्र त्या लाईटची आम्हाला इतकी सवय झाली आहे की 1 सेकंद जरी गेली तरी जीव गुदमरून जातो, कासावीस होतो. पूर्वी फॅन नव्हते कोणाकडे, ही सवय आम्हाला लावून घेतलेली आहे. आणि ती आम्हाला लावलेली जी सवय आहे, या भौतिक सुखांची जी सवय आम्हाला जी लागली आहे, तिच्यापासून बाजूला जर जायचं असलं, तिच्यापासून जर आम्हाला दूर व्हायचं असलं तर याच्यासाठी आम्हाला भक्ती हेच माध्यम आहे. अर्थात ते किती गरजेचं आहे याचा विचार ज्यानं त्यानं केला पाहिजे. अर्जुना, तू मात्र या ऐकीव भौतिक सुखांच्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नको. त्या गोष्टी, त्या मोहामध्ये, त्या दलदलीमध्ये तुला फसायचं नाही, ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव. भक्तीमुळे जशी समज येते तसं अज्ञान दूर होतं आणि ज्ञानाचा प्रकाश माणसाच्या जीवनामध्ये येतो. त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तुला लख लख सगळं दिसायला लागेल. आणि ते जर दिसायला लागलं तर मग मात्र तुला ही स्थिती प्राप्त करून घेता येईल जी अनेकांनी याच्या आधीसुद्धा प्राप्त करून घेतलेली आहे. भगवंत सांगतात, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. अनेक ऐकीव गोष्टी आहे. हा यज्ञ करा, हे प्राप्त होईल, ते यज्ञ करा, ते प्राप्त होईल. अशा पद्धतीने भगवंताची पूजा करा, मग तो त्याचा अशा. काही लोक असे आहेत की त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर सुद्धा फलश्रुती लिहिली. अरे फलश्रुती काय लिहिता,
गीता हीच जीवनाची फलश्रुती आहे ना. तिच्यावर काय, पहिला अध्याय वाचलं तर पोरग होईल, दुसरा अध्याय वाचलं तर तुमचं हे बंधन तुटेल, तिसरा अध्याय वाटलं तर कोर्ट कज्जामधून तुमची निवृत्ती होईल. काय कशासाठी पाहिजे? ही फलश्रुती लिहिली आहे काही जणांनी, स्वतःची अक्कल चालवली आणि लिहून टाकलं. पण याला फलश्रुतीची गरज नाही हो. हे मिळेल, ते मिळेल, ते मिळेल. पण समाजामध्ये लोकांना ते ऐकायचं असतं. आणि अशा ज्या ऐकीव गोष्टी आहेत ना, ज्या ऐकलेल्या आहे किंवा ज्या तुला कोणी सांगितल्या आहे, भोग प्राप्त करून देणाऱ्या, ज्या मोहामध्ये टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहे, त्यांच्या तुला नादी लागायचं नाही. तू बुद्धिमान आहेस, बुद्धीचा वापर करायचा आहे. आणि या बुद्धीचा वापर जर तू भक्तीमध्ये रममान झालास, भगवंताला केंद्रस्थानी मानलं, त्याचं भजन जर तू चालू केलंस आणि नामजप, नामसंकीर्तन या माध्यमातून भक्तीच्या अत्युच्च पायरीपर्यंत जर जाऊन पोहोचलास ना अर्जुना, तर त्यामुळे समज उभी राहील, तुझ्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येईल. आणि त्यावेळी तुला कळेल की हा जो मोह आहे किंवा या भौतिक सुखांचा हा जो बाजार आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. आणि मग तुझं मुख्य ध्येय, मुख्य विषय, त्या दृष्टीनं तू वाटचाल चालू करशील. आणि हा मोठा विषय ज्यावेळी तुझ्या हातात येईल ना, हा मोठा विषय ज्यावेळी तू करायला सुरुवात करशील ना, त्यावेळी या छोट्या 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 गोष्टी, त्याची कुठल्याही पद्धतीची अहमियत किंवा त्याच्या कुठल्याही पद्धतीचं महत्त्व तुझ्या जीवनामध्ये राहणार नाही अर्जुना. शिवाजी महाराजांनी सुद्धा, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ज्या मावळ्यांना एकत्र केलं, ते याच विचारांच्याच आधारावर केलं ना. मला स्वराज्य स्थापन करायचं आहे आणि त्याच्या पाठीमागे धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे. भोग प्राप्त करण्यासाठी मला स्वराज्य उभं करायचं आहे असा विचार नव्हता केला त्यांनी. मला धर्माचं अधिष्ठान असलेलं स्वराज्य मला प्राप्त करायचं आहे. मावळे एकत्र झाले आणि त्यांनी ते करून दाखवलं. तेव्हा विचार, भक्तीमधून तुला विचार येतील, ज्ञान येईल. आणि ज्ञानाचा प्रकाश जर मिळाला तर तू या सगळ्या गोष्टी साध्य करू शकशील अर्जुना. याच गोष्टीनं, याच भक्तीनं, याच धर्माचं अधिष्ठान किंवा भगवंताचं अधिष्ठान ज्या ठिकाणी, बघा ना, शिवाजी महाराजांच्या ओठांवर, तोंडात कायम एक शब्द असायचा, जगदंब, जगदंब, जगदंब. हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा, भगवंताची इच्छा आहे, म्हणून मला करायचं आहे. छत्रपतींचं उदाहरण घेण्याचं कारण हेच आहे की यांनी सुद्धा केंद्रस्थानी भगवंत मानला आहे आणि भगवंत केंद्रस्थानी मानून या सगळ्या गोष्टी त्यांनी उभ्या केल्यात. तेव्हा अर्जुना, या धर्मामध्ये किंवा या भक्तीमध्ये किंवा या गोष्टीमध्ये एवढी पॉवर आहे की त्याच्यामुळे सगळे कुटुंब एकत्र राहतात. पूर्वीच्या लोकांची हीच कल्पना होती. आपण ज्या प्रार्थनाबद्दल बोललो की सगळ्या कुटुंबांनी एकत्र यायचं, एकत्र बसायचं, याच्याने जे पर युनिट, त्या प्रत्येक युनिटचा विचार केला आहे. स्वतःपासून सुरुवात, आणि स्वतःपासून सुरुवात झाल्यानंतर एक कुटुंब हे एक युनिट जर मानलं, तर एक युनिट जर भक्तीच्या माध्यमातून एकत्रित आलं किंवा त्यांच्या संस्कारामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये वेगळ्या चांगल्या पद्धतीचा बदल जर घडला, तर एक युनिट, आणखी दुसरं, मग तिसरं, मग चौथं, असं करता करता संपूर्ण विश्व, कृण्वन्तो विश्वम आर्यम, ही जी कल्पना आहे, ती कल्पना, त्याचं मूळ हेच तर आहे ना की या माध्यमातून भक्तीच्या त्यांना जायचं आहे. आणि म्हणून अर्जुना, बाकीच्या गोष्टी जर ईश्वराला केंद्रस्थानी मानलंस तर ह्या घडणार नाही. तुझी भीती व्यक्त करत होतास ना, वर्णसंकर होईल, श्री सुदृष्टा शुभार्ष्णेय जायते वर्णसंकरा संकरो नरका झैव कुलज्ञानाम, कुलाचा घात होऊन जाईल, या सगळ्या गोष्टी काही घडणार नाही. भगवंताचा अधिष्ठान, ईश्वराला केंद्रस्थानी मानलंस तर मात्र होणार नाही. आणि जे कर्म करशील, जे कर्म करतात, ते सगळं ईश्वर हा केंद्रस्थानी आहे असं मानून, ईश्वराची पूजा म्हणून जर कर्म करायला सुरुवात कर. श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला, समाधावचला बुद्धी सदा योगमवाप्स्यसि, सदा योगमवाप्स्यसि. या योग स्थितीपर्यंत तू प्राप्त होशील. आणि ज्यावेळी तू ही भक्ती करायला लागशील, ईश्वराला केंद्रस्थानी मानशील, आणि ज्यावेळी ज्ञानाचा प्रकाश येईल ना, त्यावेळी कळेल सगळ्या कारणांचंही कारण मीच आहे. भगवंत सांगतायत, मीच आहे. प्रत्येक कारणाचं कारणही मीच आहे. जे जे काही दिसतंय ना,
ते सगळं बघा ना तुम्ही. मी जन्माला का आलो, कसा आलो, मी नेमकं कुणाचा आहे, या सगळ्या गोष्टीचा हळूहळू डीप 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 विचार करत 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 गेलं तर शेवटी आम्ही कारणाच्या कारणापर्यंत जाऊन पोहोचतो की भगवंत. या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे करता करिता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणारं भगवत तत्व. ठीक आहे. मी जन्माला का आलो, माझे आई आणि वडील या दोघांमुळे. पण ते त्यांच्या डोक्यात का आलं असा विचार करत करत ज्यावेळेस मागे 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 ते जन्माला का आले, त्यांच्या आईवडिलांमुळे. ते जन्माला का आले, त्यांच्या आईवडिलांमुळे. ते जन्माला का आले, त्यांच्या आईवडिलांमुळे. करता 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 एकदम मागे ज्यावेळेस जाईल मग ते जन्माला का आले, ते भगवंताने निर्माण केलं. आणि मग इथून त्या कारणाचं कारण भगवंत आहे. सगळ्याच गोष्टी. पाऊस का पडतो, करा, सुरू करा. मागे मागे जा, त्याचा शोध लावायला सुरुवात. उलटं गणित सोडवलं की आपल्याला बरोबर कळतं या सगळ्या कारणांचंही कारण ती ईश शक्ती आहे, ते परमतत्व आहे. हे तुला कळेल, हे भक्तीच्या माध्यमातून कळेल. तुझं अज्ञान दूर होईल, ज्ञानाचा प्रकाश येईल, समज निर्माण होईल. आणि या छोट्या गोष्टीमध्ये, या मोहामध्ये फसवणाऱ्या गोष्टीमुळे, या मोहाच्या दलदलीमध्ये तू अजिबातही फसणार नाहीस अर्जुना. आता तुला सगळंच सांगितलं आहे. तुला कर्म सांगितलं, तुला ज्ञान सांगितलं, तुला भक्तियोग सांगितला, तुला योगस्थिती प्राप्त झाल्यानंतरची काय अवस्था आहे हे सांगितलं. या सगळ्या गोष्टी तुला आता सांगितल्या ना अर्जुना. आता मात्र कुठल्याही पद्धतीचा एक्सक्यूज, आता मात्र कुठलाही विचार करू नकोस. आणि आता तू युद्ध केलंच पाहिजेस. भगवंतानं या ठिकाणी अर्जुनाला निक्षून सांगितलं. पुढे अर्जुन भगवंताला काय विचारेल हा खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे. कदाचित भगवंत अर्जुनाला जे सांगितलं त्यानुसार अर्जुन आता कर्म करायला सुरुवात करील, कदाचित असं वाटतं. परंतु कदाचित अर्जुन भगवंताला प्रश्न विचारून बोलतं ठेवण्याच्या प्रयत्नात असावा असंही वाटतं. काय होईल बघूया उद्या. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी.